नमस्कार. अजिंक्य तार ते आलक्ष या मालिकेचा 15वा भाग. आपण नेपल्सला निघालो. तिथपर्यंत मागच्या भागात आलो होतो. वाहतुकीचा गुंता पार करून नेपोली म्हणजे नेपल्स हे भूमध्य समुद्रावरील प्रसिद्ध बंदर आहे. खोल समुद्रामुळे मोठमोठी जहाजेसुद्धा तेथे आतपर्यंत येऊ शकतात. आम्ही जेटीवर पोहोचलो तर एक प्रचंड रशियन जहाज उभेच होते. त्याच्यापुढे आमची लॉन्च म्हणजे एखाद्या खेळण्यासारखी दिसत होती. लॉन्चवर त्या ट्रिपचा स्वतंत्र गाईड मार्कोनी हजर होता. तिसरी या तरुणाची गुजराण या व्यवसायावरच होती. 5.5 फूट उंची, कपाळवाले केस आणि इटालियन स्टाईलमधील त्याचे इंग्लिश संभाषण आकर्षक होते. लॉन्च म्हणली म्हणजे मला कोकणातल्या खाद्यातील लॉन्चेस आठवतात. आपण एकमेकात बोललेले कळणेही मुश्किल असा त्यांचा पिठाच्या गिरणीसारखा कर्कश आवाज आणि संथ गजगती. इथेही जवळजवळ तोच प्रकार होता, पण बहिरंग थोडं आकर्षक होतं आणि वेग जास्त होता. लॉन्चने नेपल्स सोडले. किनारा दूर जाऊ लागला ते पाण्यात तरंगणारे रिकामे डबे, केर कचरा संपून स्वच्छ पाणी दिसू लागले. सहसा आपण म्हणतो पाणी तेरा रंग कैसा, जिसमें मिलाओ उसी के वैसा. पण प्रत्येक ठिकाणचे पाणी वेगळे दिसते हे आपण अनुभवतो. तसंच त्याचा रंगही वेगळा दिसतो. भूमध्य समुद्राचे पाणी निळे दिसते. ते इतके निळेशार दिसत होते की नीळ आठवावी. या निळ्यावरून इंग्रजी वाङ्मयात एखाद्या नीलाक्षीचे वर्णन करायचे झाले तर बाकी वर्णनासोबतच कमानदार भुवयांच्या काठावर तिचे डोळे भूमध्य समुद्राच्या पाण्यासारखे निळे भोर होते असेच करतात. खाली अथांग पसरलेला हा निळाशार सागर आणि वर निळे आकाश, चारही बाजूला पाणी आणि मधून मधून फटफट करत चालणारे आमची लॉन्च लोकांतातील एकांताचे ते जणू प्रतीकच वाटत होते. कापरी बेटाचे पहिले दर्शनच रोमांचक होते. समुद्राच्या अथांग निलिमेतून एखादे सुकुमार फूल उमटून यावे असे ते बिडिसे होते. जसजसे ते जवळ येऊ लागले तसे किनाऱ्यावरच्या बोटी, होड्या आणि त्याला लागून असलेल्या घरांच्या रांगा दिसू लागल्या. त्यामागे अंगावर जाडीचा शिरवागार शेला बांधलेला डोंगर. घरांची रचनाही वैशिष्ट्यपूर्ण होती. वॉटरफ्रंटचे स्वरूप जगात सगळे साधारण सारखेच असते. वॉटरफ्रंट म्हणजे बंदराचा भाग, वॉटरफ्रंट म्हणतात त्याला. पण इथे प्रवासी व्यवसायात मुख्य असल्याने बार्स किंवा रेस्टॉरंटच्या जोडीला पिक्चर कार्ड्स, फिल्म रोल्स, सुव्हेनियर यांची दुकाने जास्त होती. आम्हाला जायचं ते कापरीतील सर्वात उंच ठिकाणी. फनिक्युलर रेल्वेने किंवा मोटारने तिथे जाता आले असते. ही रेल्वे आपल्या माथेरानच्या रेल्वेसारखी आहे. आपण साताऱ्यामागच्या रेल्वेपेक्षा रस्त्याला जास्त जवळची म्हणून मोटारने जाणेच आम्ही पसंत केले. युरोपात अत्याधुनिक गाड्या आहेत, पण इथे मात्र जुन्या गाड्या आपला रुबाब ठेवून होत्या. सातारा परी रस्त्यावर धावणाऱ्या 1945-48 सालच्या फोर्डच्या मॉडेलप्रमाणे इथेही काही आधुनिक तर काही 50-59 सालच्या ओपन टप गाड्या होत्या. त्यातून वळणावळणाने अरुंद रस्त्यावरून माथा गाठायचा होता. गाड्या जुन्या, पण चालक मंडळी तरुण होती. सुसाट वेगाने त्याने माथा गाठला खरा, पण तोपर्यंत कमकुवत मनाच्या मंडळींना धाकधूक वाटायला लागली की ही गाडी आपल्याला वर म्हणजे एकदम वर तर घेऊन जाणार नाही ना. माथ्यावर पोचल्यावर मात्र सभोवतालचे दृश्य देहभान हरपायला लावणारे होते. चोहोबाजूनी समुद्र, त्यात हे बेट, बेटावरची उंचीप्रमाणे बसलेली घरे, खाली दिसणारी जेट्टी, त्या भोवतीच्या होड्या, लॉन्चेस, सारेच दृश्य कसे सुबक आणि मनोहारी होते. अझुरे ग्रोटो. या बेटाच्या बाजूच्या काठावर पाण्यामुळे बऱ्याच ठिकाणी गुहा तयार झाल्या. त्यांची तोंडे लहान असल्याने छोट्याशा होडीतून त्यात जावे लागते. जाताना होडीत ही वाकावे लागते. अझुरे गुहा म्हणजे अझुरे ग्रोटो म्हणतात त्याला, ही त्यातली सगळ्यात प्रसिद्ध. सूर्य आकाशात विशिष्ट ठिकाणी आल्यावर ही गुहा आतून संपूर्णपणे प्रकाशमान होते. खाली असलेले निळे पाणी आणि वरचा खडक यावरून सूर्याची किरणे परावर्तित होत सर्व गुहा निळ्या प्रकाशात न्हावून निघते. खडकाचे कोपरे नीलमण्यासारखे चमकतात आणि आपल्याला क्षणभर रत्नभांडारात गेल्यासारखे वाटते. बेटापासून थोड्या अंतरापर्यंत कड्यांची एक रांगच गेली आहे. तिथपर्यंत होडीतून चक्कर मारून यायचा सुद्धा आनंद वेगळाच. समुद्रकाठी असलेल्या भागाला कापरी आणि या माथ्यावरच्या भागाला ॲना कापरी म्हणजे उंच कापरी असे म्हणतात. या बेटावरची सर्व वस्ती टुरिस्ट ट्रेडवरच अवलंबून आहे. आईल ऑफ कापरी या नावाचे गाणे तेव्हा प्रचंड गाजले. त्याने रेकॉर्ड्स या विक्रीचा उच्चांक केला होता. त्या गाण्याच्या लोकप्रियतेबरोबरच या बेटाचेही भाग्य उजळले. परदेशी पर्यटकांचे ते आवडते आकर्षण ठरले. इटलीत येणारा बेटा कोणीही पर्यटक हे बेट चुकवू शकत नाही. ग्रीक योद्धा युलिसिसच्या काळापासून या बेटाची कुळकथा ज्ञात आहे. या बेटावर तेव्हा नरमांसभक्षक राहत असत. समुद्रातून जाणारे एखादे जहाज जेव्हा या बेटावरून जवळून जाई तेव्हा तेथील स्त्रिया गायन नृत्य करून जहाजावरील प्रवाशांचे लक्ष वेधीत. त्या मोहाला बळी पडून बेटावर येणारे प्रवासी
आणि खलाशी त्या नरमांस भक्षकांचे लक्ष देईल. या मोहाला बळी पडू नये म्हणून युलिसिसने आधीच आपल्या खलाशांना सांगून स्वतःला शिडाला बांधून ठेवले होते अशा आख्यायिका सांगतात. या बेटाच्या सौंदर्याचे अखंड रसपान करता करता मलाही ती आख्यायिका खरीच वाटू लागली. अर्थात माझ्यासमोर आता मानवी सौंदर्य नव्हते, तर केवळ निखळ निसर्ग सौंदर्यच होते, पण ते खचितच मानवी मेंदूतील विवेक विसरायला लावणारे आणि मनाला धुंद करणारेच होते. ॲना कापरून परत उतरून किनाऱ्यावर यायचे म्हणून आमचा उतरणीचा प्रवास फास्ट फूडमधून सुरू झाला. पण एकदम कापरीचा निरोप घेण्याऐवजी वाटेत तेथील बाजारपेठेत एक चक्कर मारून थोडी पोटपूजा करावी असा प्रवाशांचा नूर दिसला. मग निम्मा रस्ता उतरल्यावर गाडीतून पाय उतार होऊन मंडळी तिथल्या मुख्य चौकाकडे निघाली. अरुंद रस्त्यामुळे गाडी लांबच ठेवून पायी जाणे भाग होते. एखाद्या वेस्टर्न चित्रपटात दाखवतात तसे त्या चौकात दुकाने, रेस्टॉरंट, ज्यूसचे ठेले असा सर्व सरंजाम होता. मार्कोनी हा आमचा काही वर्तमानपत्राची गुंडाळी हातात उंच धरून सर्वात पुढे चालत होता. गुंडाळी उंच धरण्याचा हेतू एवढाच की प्रवाशांना आपला गाईड कुठे आहे कळावे आणि मेंढ्यांनी मेंढपाळापांगी जावे त्याप्रमाणे सर्वांनी त्याच्या मागोमाग जावे. सर्वच ठिकाणचे यच्चयावत गाईड याच प्रथेचा वापर करत होते. अर्थात कोणी वर्तमानपत्राच्या गुंडाळीऐवजी कधी लेडी छत्री, तर पंखा, तर कोणी पुस्तकाचे सुकाणे करून आपापला कळप स्वतःच्या मागे राखत होते. चौकातील दुकानात खरेदी करण्याचे काही विशेष नव्हते. उन्हात हिंडत थोडी सावली तरी पाहावी म्हणून रेस्टॉरंटने शिरायचा विचार केला, पण तेथील पदार्थांचे दर पाहिल्यावर काही न खाताच पोटात गुरगुरायला लागले. अर्थात आमच्या एअरबॅगमध्ये खाण्याचे पदार्थ होते, पण थोडा वेळ आरामशीर बसायला मिळावे म्हणून मेनू वाचून कमीत कमी खर्चात चौघाने काहीतरी घेता येईल अशी ऑर्डर देणे म्हणजे अवघड काम होते. 1 फिंगर चिप्स, 2 कॅपिचिनो म्हणजे कॉफी, 2 आईस्क्रीम अशी ऑर्डरही दिली. खरं तर आमचीही चलाखी मॅनेजरच्याही लक्षात आली नसती, पण आमच्या शेजारच्या टेबलावर बसलेल्या आमच्या ग्रुपमधील ग्वाल्हेरच्या व्यापारी कुटुंबाला आमची हुशारी कळली आणि त्यांनी तीच ऑर्डर दिली. दुसरी तशीच ऑर्डर आल्यावर ही गोष्ट वेटरही लक्षात आली आणि त्याने त्यांची ऑर्डर घेण्यास वी कांट अलाउ फॉर 4 पर्सन्स टू ऑक्युपाय द टेबल फॉर स्मॉल बिल, वी विल रन इन लॉस असे म्हणून नकार दिला. त्या बिचाऱ्या नाईलाजाने उठावे लागले. मला वाटते आता आमच्याकडे 30 पाळी येणार, पण नाही, ऑर्डर घेतली असल्याने त्याने ती पुरी केली. आम्ही मग आधीच वाईट दिसायला नको म्हणून पुन्हा आईस्क्रीमची ऑर्डर रिपीट करून त्याची खंत थोडी कमी केली. त्या आईस्क्रीम खाताना मला आपल्याकडे अमृततेल हॉटेलातून लावलेल्या बाहेरील पदार्थ खाण्यास सक्त मनाई आहे, कामाशिवाय जास्त वेळ बसू नये अशा पाट्या मात्र राहून राहून आठवत होत्या. येऊन मला आमच्या गावातच घडलेला एक विनोद आठवला. क्षुधाशांती म्हणून एक पॉश हॉटेल होते. त्याच गावात दुसरे एक सामान्य नावाचेच हॉटेल होते. एकदा एक गिऱ्हाईक क्षुधाशांतीच्या बेसिनमध्ये हात धुताना खाकरे काढायला लागले. बेसिनच्या वर आरशा शेजारी लावलेली इथे केस विंचरण्यास व नाक घसा साफ करण्यास सक्त मनाई ही पाटी त्याने बिचारीने वाचली नव्हती. त्याचे आवाज ऐकून मालकांचा पारा चढला. त्यांनी गल्ल्यावरून विचारले, हे काय चाललंय? असे बघायला हे काय तुम्हाला सामान्य हॉटेल वाटले का? पण गिऱ्हाईक खमके होते. ते म्हणाले, सामान्य नाही वाटले, पण तेथे गेल्यावर तिथल्या मालकांनी असं सांगितले की असे वागायचे असेल तर क्षुधाशांतीत जा. हे उत्तर ऐकून बिचारे मालक गल्ल्यावरच गार झाले. हे आठवत बाहेर पडलो आणि परतीची वाट धरली. मार्कोनी आणि जॉन दोघांनी एकदा मोजदाद करून सर्वजण आल्याची खात्री करून घेतली आणि गाड्या सोडल्या. तुफानी वेगाने 5-6 वळणे पार करून त्यांनी आम्हाला काही मिनिटातच किनाऱ्यावर पोहोचवले सुद्धा. या भीतीदायक वेगामुळे पोहोचवण्याचे अनेक अर्थ क्षणार्धात उमजले. ॲना कापरी या उंच पठारावरून, बाजारच्या चौकातून, किनाऱ्याच्या धक्क्यावरून अशा प्रत्येक ठिकाणावरून कापरीच्या सौंदर्याचा वेगवेगळा पैलू समोर येत होता. सगळेच पैलू मोहक होते. कापरीहून परताची लॉन्च तीच होती. पुन्हा फटफट करत संध्याकाळची उन्हे अंगावर घेत निळ्या समुद्रातून आम्ही नेपल्सच्या दिशेने निघालो. संध्याकाळचे लांबून दिसणारे कापरीचे रूप पाहायचे बाकी राहिले होते. मावळत्या सूर्याचा तांबूस पिवळा प्रकाश त्या बेटावर पडून भूमध्य समुद्रात शिरत होता. निळ्या पाण्यावर त्या पिवळ्या प्रकाश किरणांचे जुळणे मनोरम होते. सायंकाळची वेळ नेहमीच मनात एक अनामिक हुरहुर निर्माण करणारी त्या निसर्गमय बेटाचा निरोप घेताना ती हुरहुर आणखीनच गूढ भासत होती. नेपलच्या धक्क्याला बोट लागली आणि बसमध्ये बसताना आम्ही राहून पुन्हा पूर्वेकडे पाहिले, पण कापरी केव्हाच क्षितिजाआड झाले होते. दिसत होते ते फक्त गडद निळे पाणी. पाण्याच्या पलीकडे असणाऱ्या त्या रमणीय कापरीला मनातल्या मनात रामराम करत आम्ही रोमची वाट धरली.
कोणत्याही नव्या ठिकाणी जाताना मनात उत्सुकता असते. त्यामुळे सकाळी कापरीला जातानाचा प्रवास चटकन झाला. कापरीच्या सुखद दर्शनात ती उत्सुकता पूर्णही झाली होती. तेथील सौंदर्याने मन शिगोशिक भरले होते. रोमला परतताना आम्ही तृप्त होतो. आता पुढे काय पाहिजे हा प्रश्न होता. त्यामुळे हा प्रवास उगीच लांबत चाललाय असे वाटत होते. रोम शहराच्या बाहेर संपूर्ण शहराला वेढा घालणारा सर्क्युलर रिंग रोड आहे. त्या रस्त्याने परस्पर आपण जाऊ शकता. अंतर थोडे जास्त असले ते चटकन पोचता येते. आपल्याकडे आता रिंग रोड सुरू झालेले आहेत. पुण्याला नवीन प्रपोजल असं नुकतंच जाहीर झालं. पण रिंग रोड हे फार सुखद व्यवस्था आहे. दिल्ली वगैरे भागात तर आहेच असते. आम्ही त्या रिंग रोडनेच रोम शहरात पुन्हा प्रवेश केला. आता 2 दिवस रोममध्येच मुक्काम होता. रोमन साम्राज्याचे अवशेष, कॅथॉलिकांची काशी व्हॅटिकन पाहायचे होते. कापरीचा निसर्ग मनात ठेवून आता मानवाचे कर्तृत्व निहाळायचे होते. मनाशी म्हणते, कापरीला राम राम आणि रोमला सलाम. सकाळी जितक्या लवकर आवरून बाहेर पडता येईल तितका जास्त वेळ रोम पाहायला मिळेल अशी सूचना जॉनने केली होती. तो स्वतःच कॅथॉलिक ख्रिश्चन होता. त्यामुळे पंढरपूर जवळ आल्यावर एखाद्या म्हाताऱ्याला जशी उचंबून यावे तशी त्याची स्थिती झाली होती. फरक फक्त एवढाच होता की आपला वारकरी अनवाणी पायाने पंढरीची वाट तुडवतो, तर कॅथॉलिकांच्या काशीचा हा वारकरी सुटा पडत होता आणि त्याचा मुक्काम एखाद्या माळावरल्या तळाऐवजी 5 स्टार हॉटेलात होता. कोणत्याही धर्माची मूळ तत्वे उत्तमच असतात, पण अनुयायांनी त्या तत्वाचे स्वरूप इतके विकृत बनवलेले असते की आपण धर्माचा मूळ आत्माच नष्ट करत आहोत याचेही त्यांना भान राहत नाही. प्रेषित महम्मदाला मुस्लिम धर्म स्थापताना हत्याकांड, सक्तीने धर्मांतर अपेक्षित नव्हते. तसेच हिंदू धर्मात कर्मानुसार वर्ण होते आणि अस्पृश्यताही नव्हती. जीससलाही पवित्र ख्रिश्चन धर्म स्थापताना पवित्रता आणि ज्याला ट्रू ख्रिश्चनिटी म्हणतात तीच अपेक्षित होती. पण या सर्वच धर्माच्या अनुयायांनी धर्माच्या मूळ संकल्पनेला धक्का लावला आहे. मानवतावादी प्रचंड कामे करणारे ख्रिश्चन धर्म पाहून आपण थक्क होतो. पण त्याचवेळी त्यापैकी काही जण या कामांचा उपयोग धर्मांतरासाठी करताना पण खिन्न होतो. एकीकडे सहृदयता पुरस्कार करताना 18व्या 19व्या शतकातील धर्मांतराच्या नावावर केलेले छळ आणि अत्याचार बघून मन उद्विग्न होते. त्यामुळे मला नेहमीच ख्रिश्चन धर्म म्हणजे कोडे वाटतो. अर्थात प्रत्येकालाच काही दुसऱ्याचा धर्म म्हणजे कोडं वाटत असणार. सर्व जगभर मोठ्या प्रमाणात पसरलेल्या कॅथॉलिक ख्रिश्चनांचे एकमेव धर्मगुरू पोप यांचे व्हॅटिकन हे पीठ आहे. पोपचा शब्द सर्व व्याख्याचा असतो. अगदी परवापर्यंत पोपनी कुटुंब नियोजनाला धर्ममान्याला दिली नव्हती. पोपची निवड जगभर पसरलेले प्रतिनिधी करतात. पोपला निवृत्ती नाही. पोप पदाला निसर्गक्रमानुसार जेव्हा पोप आपला ध्येय ठेवतील त्यानंतर नवीन पोपची निवड होते. निवड प्रेफरन्शियल व्होटिंग होते. कोणतीही निवडणूक म्हटली की योगाने त्यातले प्रचार वगैरे सर्व अत्याधुनिक प्रकार आलेच. अर्थात उघडपणे ते मान्य केलेले नाहीत. हे सर्व ऐकल्यावर मी सहज जॉनला विचारले की इथे हा प्रश्न श्रेष्ठींच्यावर सोपवला असा काही प्रकार आहे का. त्याने अर्थातच नकार दिला. त्यांना अजून भारतापासून शिकण्यासारख्या ज्या गोष्टी राहिल्या त्या मोठ्या यादीत मी या पक्षीय कामाची भर घातली. वास्तविक अमेरिका हा ख्रिश्चन देशातील सर्वात श्रीमंत देश, तेव्हा श्रेष्ठी वॉशिंग्टनमध्ये असायला हवेत. निवडीचा प्रश्न आम्ही श्रेष्ठींच्यावर सोपवत आहोत असे म्हणायला हवे. मग रोम ते वॉशिंग्टन अशा विमानाच्या 5-7 फेऱ्या व्हायला हव्यात आणि शेवटी जमल्यापैकी एक सर्व सोडून एखाद्या तिराईत्याला श्रेष्ठींनी निवडायला हवे. मग निवड मंडळाने वा वा किती बरे योग्य निवड असे म्हणत श्रेष्ठींचे कौतुक करून त्यांनी सुचवलेल्या नावाचा एक महिना ठराव करावा. असो, कितीही केले तरी ते देश नुसतेच पुढालेले. आपल्यासारख्या पद्धती त्यांना कशा जमणार. आज इथे थांबूया. उद्या पुढच्या भागात व्हॅटिकनचा आपण प्रवास करूया. तोपर्यंत नमस्कार.